नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्या अरहंत सम्यक संबुद्धाला तद्वतच त्यांनी जगाच्या कल्याणासाठी जो काही मार्ग दाखवला, ज्याला धम्म म्हणून संबोधण्यात येतो, त्या धम्माला तद्वतच त्या धम्माचा संपूर्ण विश्वामध्ये ज्यांनी प्रचार आणि प्रसार केला, अशा त्या संघाला की ज्यांना त्रिरत्न म्हणून संबोधण्यात येते, अशा त्या बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना पहिल्या प्रथम पंचांग प्रणाम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि निधनस्थ साहूबाई दत्तराव वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं उपस्थित राहून धम्मदेशना श्रवण करत असलेले सर्व श्रद्धावान धम्म उपासक, उपासिका, बालक तथा बालिकांनो, भगवान बुद्धाने जो ध्यान, मनन, चिंतन करून मार्ग शोधला, जाणला, त्यालाच आपण धम्म म्हणतो. आणि तो मार्ग जिवंतपणेच जिवंत माणसाला सुखी बनण्याचा मार्ग आहे. मरतानाही सुद्धा माणसाला सुखाने मरण्याचा मार्ग आहे, मरताना, आणि मेल्यानंतरही सुखाने जीवन जगण्याचा मार्ग आहे. असा तो भगवान बुद्धांनी सुखाचा मार्ग शोधलेला आहे. आणि प्रत्येक माणसाला सुखी असं व्हावं वाटते. असा एखादा कोणता जगातला माणूस आहे की मला सुख नको असं म्हणते? प्रत्येकाची धडपड सुखासाठी आहे. पण सुख काय आहे, सुख कसं मिळते, हे मात्र माणसाला माहीत नाही. तो मार्ग सुद्धा माणूस जाणून घेत नाही. ज्या मार्गाने गेल्यानंतर माणसाला दुःख मिळते, ज्या मार्गाचं अवलोकन केल्यानंतर माणूस दुःखी होतो, आणि त्याच मार्गाला माणसं सुखाचा मार्ग म्हणतात आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्नाती फलप्राप्ती म्हणतात. म्हणून दुःखाच्या मार्गालाच माणूस सुखाचा मार्ग म्हणतो आणि त्या मार्गाने जातो. मग त्या माणसाच्या जीवनात का प्राप्त होईल? त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःखच प्राप्त होईल, का तो सुखाच्या मार्गाला सुखाचा मार्ग म्हणतो आणि त्या मार्गाने तो जाण्याचा प्रयत्न करतो. त्या मार्गाने गेल्यानंतर त्याला सुख प्राप्त न होता दुःखच प्राप्त होते. आणि म्हणून पहिल्या प्रथम माणसाने हे जाणून घेतलं पाहिजे की सुखाचा मार्ग कोणता आहे, कोणत्या मार्गाने गेल्यानंतर माणसाला सुख मिळते. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाल्यानंतर, ते बुद्ध झाल्यानंतर, पहिल्या प्रथमच 20,000 भिक्षूच्या संघासहित 20,000 भिक्षू सोबत कपिल वस्तूला आले, त्यांचं मूळगाव. पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांनी धम्मदेशना दिली. कोणी त्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं नाही. शुद्धोधन राजाला वाटलं की ते आपल्या इथंच भोजनाला येतील,
म्हणून त्याने दिलं नाही. मग दुसऱ्या दिवशी मात्र शुद्धोधन राजाने त्या 20,000 भिक्षूंच्या भोजनाची व्यवस्था केली, आसनं टाकले. पण तेवढ्यात भगवान बुद्ध आपल्या 20,000 भिक्षू सोबत भिक्षाटनाला निघाले. आता हे राहुल माता यशोधरेने पाहिलं महालावून आणि लगेच ती धावत शुद्धोधनाकडे गेली आणि त्यांना सांगितलं की भगवान बुद्ध संघाच्या सोबत भिक्षा मागण्याचा जात आहे. त्या शुद्धोधन राजा धावत धावत भगवान बुद्धाकडे गेले, त्यांना प्रणाम केलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला लाजवत का भिक्षा मागून? तुम्ही आमची इज्जत का गमावता? कोण म्हणाले? शुद्धोधन राजा, की ज्या राजधानीमध्ये किंवा ज्या शहरामध्ये तुम्ही सोन्याच्या पालखीमध्ये हिंडत होता, तिथे तुम्ही हातात भिक्षा पात्र घेऊन भीक मागत आहात. हे माझ्या वंशाला लाजिरवाणे नाही का? हे माझी इज्जत गमावणं नाही का? असे कोण म्हणाले? शुद्धोधन राजा भगवान बुद्धाला. तो भगवान बुद्ध त्यांना काय उत्तर देतात की राजा, तुझा वंश अलग आहे आणि माझा वंश अलग आहे. मी माझ्या वंशाची इज्जत राखतो. जेवढे काही बुद्ध होऊन गेलेत त्या सर्वच बुद्धाने भिक्षाटन करून जीवन जगलेलं आहे. बुद्धाने असं शुद्धोधन राजाला उत्तर दिलं आणि त्यांना त्यावेळेला एका गाथेमध्ये त्याने उपदेश दिला. धम्मं चरे सुचरितं धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विचरति. भगवान बुद्धाने त्या शुद्धोधन राजाला उपदेश काय केला? उठ्ठिते नप्पमजेय धम्मं चरे सुचरितं धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विचरति. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विचरति. असा उपदेश भगवान बुद्धाने शुद्धोधन राजाला केला. आता या गाथेचा अर्थ काय होतो? उठ्ठिते नप्पमजेय, उठा, प्रमाद करू नका, आळस करू नका, धम्माचं आचरण करा. जो धम्माचं आचरण करतो तो सुखी होतो. धम्माचं आचरण, धम्मं चरे सुचरितं, धम्माचं चांगल्या तऱ्हेनं आचरण करा. नतं दुचरितं चरे, दुराचरण करू नका. धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विचरति. जो धम्माचं आचरण करतो तो इहलोकी सुखाने राहतो आणि परलोकी सुद्धा सुखानेच राहतो. हा भगवान बुद्धाने शुद्धोधन राजाला दिलेला उपदेश आहे. हा शुद्धोधन राजाला जरी उपदेश दिला असेल पण तो सर्व मनुष्य प्राण्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सुखी बनायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? धम्माचं आचरण केलं पाहिजे. चांगल्या धम्माचं आचरण केलं पाहिजे. दुराचरण करू नये. इहलोकी आणि परलोकीही सुखानं राहायचं असेल तर आपण चांगल्या तऱ्हेनं धम्माचं आचरण केलं पाहिजे, वाईट तऱ्हेने नाही. मग धम्माचं आचरण काय? आपल्याला सुखी बनायचं आहे, इहलोकी सुखी बनायचं आहे, परलोकीही सुखी बनायचं आहे. मग त्या धम्माचं आचरण काय? धम्म कशाला म्हणतात? मग हे आपल्याला पाहिलं पाहिजे. धम्म काय? धम्माचं आचरण काय? का धम्माचं आचरण
केल्यानं माणूस सुखी बनतो. यलोकी सुखी बनतो, परलोकी सुखी बनतो, मृत्यू पावताना सुखानच मरतो तो, आणि मेल्यानंतर तो सुगतीला येतो. तो त्याचे 5 उपादान स्कंध. आणि म्हणून आपल्याला सुखाने जीवन जगायचं असेल तर आपण धम्माचं चांगल्या तऱ्हेने आचरण केलं पाहिजे. मग धम्म काय? धम्म कशाला म्हणतात? भगवान बुद्धाने जो काही उपदेश दिला त्याला आपण धम्म म्हणतो. आता संक्षिप्त रूपानं बुद्धांचा उपदेश काय? थोडक्यामध्ये बुद्धानं आणि त्याच्या अनुयायांनी तर 84,000 धम्मस्कंदाचा उपदेश दिला आहे. 84,000, हे की नाही? पण संक्षिप्त रूपामध्ये भगवंतांनी कोण्या धम्माचा उपदेश केला की ज्याचं आचरण केल्यानंतर माणसाला सुख मिळते, शांती मिळते. एका गाथेमध्येच ते आपल्याला समजून घेता येते. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियो दपनं एतं बुद्धान शासन. हे बुद्धाचं शासन आहे, ही बुद्धाची शिकवणूक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाचीच नाही. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर अनेक बुद्ध झालेले आहेत, अनेक बुद्ध झालेत. त्या सर्वच बुद्धाचं हे शासन आहे, सर्वच बुद्धाची ही शिकवणूक आहे, सर्वच बुद्धाचं हे शासन आहे. म्हणजे भूतकाळामध्ये झाले आहेत, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर जे झाले आहेत, वर्तमान काळ सिद्धार्थ गौतम होते, आणि भविष्यातील जे मैत्रेय बुद्ध होतील त्या सर्वच बुद्धाचं एकच शासन आहे, एकच शिकवण आहे. हा उपदेश भगवान बुद्धाने कोणाला केला? आनंद भिक्षूला केला. आनंद भिक्षूने भगवंताला विनंती केली की भगवान, तुमच्या अगोदर झालेल्या अनेक बुद्धाचे तुम्ही नावं सांगितलेत, त्यांच्या आईचं, त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या पटशिष्यांचं, त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले त्या ठिकाणाचं. पण भगवान, सर्वच बुद्धाचं शासन काय होतं, सर्वच बुद्धाची शिकवणूक काय होती, हे मात्र सांगितलं नाही. तेव्हा भगवंतानी आनंदाला ह्या गाथेत उपदेश केला. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियो दपनं एतं बुद्धान शासन. म्हणजे केवळ सिद्धार्थ गौतम बुद्धाचीच ही शिकवणूक नाही, तर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर जे बुद्ध झालेत त्या सर्वच बुद्धाची ही शिकवणूक आहे, हे शासन आहे. कोणतं? सब पापस अकरणं, की माणसाने कोणत्याही प्रकारचं पाप करू नये. पापाचे अनेक अर्थ लोकांनी केले, अनेक तऱ्हेचे पापाचे अनेक अर्थ केलेले आहेत. पण भगवान बुद्धांनी पाप कशाला म्हटलं? अकुशल्य कर्म, साध्या भाषेत वाईट काम. सब पापस अकरणं, कोणत्याही प्रकारचं माणसाने अकुशल कर्म करू नये, वाईट काम करू नये. याला म्हणतात कोणत्या प्रकारचं पाप करू नये. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा, पुण्य संपादन केले पाहिजे. पुण्य म्हणजे काय? कुशल्य कर्म, चांगले काम. आता पापाची व्याख्या अनेक मतामध्ये वेगळी केली आणि पुण्याची व्याख्या सुद्धा अनेक मतामध्ये वेगळी केलेली आहे. हे तुम्हाला सर्व माहीत आहे ते, हे की नाही? पुण्य म्हणजे काय? पुण्य कशाने प्राप्त होते? जे नाही त्याचं स्मरण मनन चिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्त होते. जे नाहीच त्याचे, आहे की नाही? तर तुम्ही ओळखून घ्यायला पाहिजे ते कोण असते ते, आहे की नाही? जे नाहीच त्याचं नाम स्मरण मनन चिंतन पूजा केल्यानंतर पुण्य प्राप्त होते म्हणा, आणि त्याचा धिक्कार केल्यानंतर माणसाकडून पाप होते म्हणा, आहे की नाही? समजलं असेल तुम्हाला त्याचा अर्थ काय असेल ते. पण याला बुद्धाने पाप पुण्य म्हटलं नाही. बुद्धाने साधं सुद्धा पाप पुण्य सांगितलंय. सब पापस अकरणं, कोणत्याही प्रकारचं माणसाने पाप अकुशल कर्म वाईट काम करू नये.
आता म्हणजे वाईट काम, पाप, अकुशल कर्म कशाने होते? हे 3 तऱ्हेने होते: कायिक, वाचिक, मानसिक. म्हणून बाबासाहेबांनी सर्व धर्माचं संशोधन करून बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला. आणि त्याच्यामध्ये धम्माचा अर्थ, धम्म म्हणजे काय? जीवनाला पवित्र बनविणे म्हणजे धम्म. जीवनाला पवित्र, निष्पाप, निष्कलंकित बनवणे म्हणजे धम्म. साधा सुद्धा अर्थ. आता जीवनाला पवित्र बनण्याचे सुद्धा अनेक अर्थ आहेत. पवित्र म्हणजे शुद्ध, हे का नाही? तर जीवनाला शुद्ध, पवित्र बनवण्याचे सुद्धा विज्ञान युगामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा होते. जीवनाला पवित्र बनवायचं, हे का नाही? तर भगवंताच्या काळातली गोष्ट आहे. एक माणूस सकाळी गंगेमध्ये स्नान करायचा, दुपारला करायचा आणि संध्याकाळला करायचा. त्याला विचारलं, तू सकाळी गंगा नदीत का अंघोळ करतो? तो काय सांगायचा की रात्रभर जे माझ्यानं पाप झालं, रात्रभर ते पाप धुवून काढण्यासाठी सकाळीच गंगा नदीमध्ये स्नान करतो, हे की नाही? म्हणजे जीवनाला पवित्र करण्याचा तो प्रकार आजही चालू आहे. मग सकाळपासून दुपारपर्यंत जे माझ्यानं पाप होईल, अकुशल कर्म होईल, वाईट, ते धुवून काढण्यासाठी दुपारला मी गंगा नदीमध्ये स्नान करतो. आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत जे पाप होईल काहीनं, ते धुवून काढण्यासाठी संध्याकाळी मी गंगा नदी स्नान करतो, है की नाही? आजही जातात कोण गंगा, यमुना, सरस्वतीला, है की नाही? तो कोणता ते विशेष नावाचा कुंभमेळा आहे की नाही, त्याच्यात अंघोळ करतात, है की नाही? तर ज्याने प्रश्न विचारते म्हणे, जर गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर मनुष्य पवित्र होत असेल, त्याचं सार पाप धुतलं जात असेल, मग पाण्यामध्ये किंवा गंगा नदीमध्ये जे जलचर प्राणी आहेत, मासे, बेंडकं, कासवं, मगरा, तर सर्व निष्पापच झाले. मग आहे की नाही? ते म्हणे ते काहीही असो, आमच्या धर्मग्रंथात लिहिलं ते सत्य आहे की नाही? जर आपल्या जीवनाला शुद्ध बनवायचं असेल, पवित्र बनवायचं असेल, तर या आपल्या जीवनाला किंवा आपल्या कायेला लागलेली घाण कोणती आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे आपण गंगा, यमुना, जमुना याचं पाणी जे आहे, ते पाणी आपल्या शरीराला लागलेली बाह्य घाण, खूप घाम केल्यानंतर, काम केल्यानंतर घाम येतो, खंट्या खतल्यानंतर माती लागते, आहे की नाही? ही घाण या पाण्यानं धुतल्या जाते. पण या कायेला अकुशल कर्माची जी घाण लागते, ती या पाण्यानं धुतल्या जात नाही, ती धुतल्या जाते शिलाच्या शीतल जलानं. लक्षात? आता कायेची घाण कोणती आहे? आपल्या कायेला लागणारी घाण की ज्याच्याने काय आपली अशुद्ध होते, अपवित्र होते. या कायेनं जे आपण अकुशल कर्म करतो, वाईट काम करतो, त्याला कायिक घाण म्हणतात. कायेची घाण, कायेचा मल, कायेचा अकुशल कर्म. मग तुम्हाला तुमची काया शुद्ध करायची आहे का नाही? तुमच्या कायेनं, अज्ञानातून जे कायेनं अकुशल कर्म केल्यामुळं जी काया मलिन होते माणसाची, त्या कायेला शुद्ध करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर कायिक अकुशल कर्म कोणतं घडते हे आपण जाणलं पाहिजे. आपल्या शरीरानं काय वाईट घडते? मग आपल्या शरीरानं वाईट काय करते? प्राण्याची हिंसा, है की नाही? ते आपण हातानं करतो, पायानंच करतो. प्राण्याची हिंसा, प्राण्याची हिंसा ही कायेची घाण आहे. चोरी, चोरी कशाने करतो आपण? या शरीरानंच करतो ना. चोरी करणं ही कायेची घाण आहे. व्यभिचार, व्यभिचार करणं ही सुद्धा कायेची घाण आहे. आणि म्हणून जर आपणाला आपल्या कायेला शुद्ध, पवित्र करायचं असेल,
तर आपण आपल्या काईनं कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. तेव्हा आपली ही काया पवित्र होते. म्हणून बुद्ध म्हणतात सब पापस्य करणं. तुम्ही तुमच्या काईनं कोणत्याही प्रकारचं प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार करण्याचं पाप कर्म करू नका. ऐक ना, आपण काही त्याचा विचारत नाही का, ही काहीच विचारत नाही. मुंगी दिसली मारून टाकतो. रिकाम्या वात एकमेकाच्या पुढे बसून डोसक्यातले वाक टुचू मारतो. ऐक ना, इथं चिलट बसलं विनाकारण मारतो. ऐक ना, काही आपण विचार करत नाही. हे केलेलं कर्म आपणाला सोडत नाही का? आपण केलं ना ते, हे आपल्याला सोडत नाही. ते तुम्ही ते केलं ते तुम्हाला तुम्ही केलं ना, त्याचं तुम्हाला प्रायश्चित्त भोगावंच लागतं. आणि हे का करते माणूस? आता प्राण्याची हिंसा का माणूस करतो हे आपण विचार केला. त्याला प्रत्येकाला कारण आहे. प्रत्येक समुत्पाद सिद्धांतने कार्य कारणी भाव. ऐक ना, की दुःखाचं कारण काय? ऐक ना, दुःखाचं कारण काय हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. महाल आहे, उंच आहे 2-3 मजले. वरच्या शेवटच्या मजल्यात गेल्यानंतर सुख शांती समाधान आहे. पण त्या महालाला पायऱ्या आता. आपण काही माकडं नाही एकदम उडून जायला. उडी साधली तर साधली, पडली तर मरली. म्हणून एक एक पायरी चढून जावं लागते. भगवान बुद्धाला सुद्धा प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या श्रावकांना उपदेश कसा करता, कसा उपदेश करतात? तर भगवंत सांगितलं मी क्रमाक्रमाने करतो. जसं एखादा घोडेचा स्वार नवीन घोड्याला वळण लावण्यासाठी किंवा चाल शिकवण्यासाठी क्रमाक्रमाने शिकवतो. त्याच्या पाठीवर थाप मारेल, मग त्याच्या तोंडात लगाम देईल, मग इकडे फिरवेल आणि मग तो मग असं. तसं भगवान बुद्ध उपदेश देताना क्रमाक्रमाने देत असत, एकदम देत नसत ते. आता ही जनता बसलेली आहे, याचे सर्व मन भगवान बुद्ध स्वतःच्या मनानं सर्वांची मन समजून घेत असत. तुमच्या मनात काय चाललं, कोणाच्या मनात चालतं, कोणाच्या मनात काय चाललं, कोणाची कोणती चर्या आहे. आणि सुरुवातीला कोणत्याही अशा प्रकारचा गंभीर गूढ असा उपदेश देत असतो. श्रद्धा, शील, सुगती, दुर्गती, दान हा सर्वसामान्याला आवश्यक असा उपदेश देत असतो. आणि हा उपदेश दिल्यानंतर जेव्हा यांच्या मनाची अवस्था आता धम्म समजून घेण्यासाठी गंभीर झालेली आहे जेव्हा बुद्ध जाणत, तेव्हा मग त्यांना नंतर 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, प्रत्येक संपाद सिद्धांत नंतर सांगत असतात. तर सुरुवातीला आपल्याला समजलं पाहिजे की धम्म काय. आपलं सुख पाहिजेत ना, सुखाचा मार्ग कोणता आहे? सुख बुद्धांनी शुद्धोधन राजा सांगितलं, धम्माचं आचरण, चांगल्या तऱ्हेनं धम्माचं आचरण करणं हा सुखाचा मार्ग आहे. आणि म्हणून तुम्ही चांगल्या तऱ्हेनं धम्माचं आचरण करा. आता धम्म आचरण म्हणजेच काय? धम्माचं आचरण म्हणजे आपल्या जीवनाला पवित्र बनवणं पहिलं कर. आता जीवनाला पवित्र बनवणं म्हणजे काय? आपण हे जीवनाला पवित्र बनवतो की नाही? तिने आंघोळ करतो, साबणही लावतो, सोडाही लावतो, तोंडाला कोणतं पॉलिशही लावतो, अंगावर अत्तरही टाकतो. तर ही काही कायेची खरी शुद्धी नाही, ही भौतिक कायेची शुद्धी आहे. जास्त घाम आला असेल, काही मळ साचला असेल, काही घाण साचली असेल, माती साचली असेल, ती या पाण्यानं धुतल्या जाते. पण या कायेला अनैतिकतेची जी घाण लागते, वाईट कर्माची, प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार, ह्या 3 कायिक अकुशल कर्म केल्यामुळं काया मलिन होते. आणि या मलिन कायेला शुद्ध करायचे असेल तर आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. त्याला 10 कुशल कर्म म्हणतात. कायिक 3, प्राण्याची हिंसा न करणे, प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. काही मतामध्ये काय सांगितलंय?
भगवान बुद्धाने तर सापावर मैत्रीची भावना करायचं. साप आहे ना, साप, त्याच्यावर मैत्रीची भावना करा. माणसावर तर सोडात, साप, विंचू, कीटक जे असतील नसतील ते प्राणी संपूर्ण संसारातले जे जन्मलेत नाहीत पण पुन्हा जन्मास येतील त्याच्यावर मैत्रीची भावना करा. सबे सता सुखी होंतु, सर्व प्राणी सुखी होत. ही मैत्रीची भावना बुद्धानं शिकवलेली आहे. लक्षात, जिवंत प्राण्यावर तर कराच, पशु पक्ष्यावर तर करा, कीटकावर करा, 10 दिशात असल्यावर कराच, पण जे जन्मले नाहीत पण भविष्यात जन्मास येतील त्याच्यावर मैत्रीची भावना करा. ही बुद्धाने मैत्रीची भावना शिकवली आहे. आपण करतो का मैत्रीची भावना? जे दिसतात, जे दिसत नाहीत, जे जन्मले ते जन्मले नाहीत पण भविष्यात जन्मात येतील त्याच्यावर सुद्धा मैत्रीची भावना करा, हे बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि हा सुखाचा मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल हे कठीण आहे, एवढं कसं आमच्यात होईल? जर माणसानं त्याचं पालन होत नसतं तर बुद्धानं ते सांगितलं नसतं. बुद्धाने एक एक जो मार्ग सांगितला तो स्वतःच्या अनुभूतीतून, स्वतःच्या अनुभवातून सांगितलेला आहे. वाचून नाही सांगितला, कुणाचं ऐकून नाही सांगला, स्वप्नात कोणी त्याला सांगलंय नाही, कुठे दिव्या वाणी झाली नाही. एक एक त्यांनी आपला अनुभव घेतला आणि अनुभवातून त्यांनी ते मार्ग शोधून काढलेला आहे. सापावर सुद्धा मैत्री भावना. साप दिसत नाही माणसाला, आहे का नाही? माणसाला साप दिसत नाही. कित्येक वेळ माझ्या पायाला सापाने इटाळ घातले. लक्षात तुमच्या? आगे मोर माझ्या अंगावर बसलं. आगे मोर आमच्या त्या वेळाला आजही 4-5 आगे मोर आहेत. डसलं कारण ते तेव्हाच डसते की जेव्हा तुमची हालचाल होते. आणि ते याच्यासाठी डसते की त्याला वाटते की मला मारतात की काय. लक्षात, झोपत कित्येकाच्या अंगावर सापही जातात, आहे की नाही? तर जर आपल्याला सुखाने जीवन जगायचं असेल तर आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. आणि धम्माचं आचरण म्हणजे आपण आपल्या काहीनं कोणत्याही प्रकारचं पाप करू नये, प्राण्याची हिंसा करू नये. आता ही प्राण्याची जी हिंसा होती का होते, का करतो माणूस प्राण्याची हिंसा? त्याला काही कारण आहेत ना, त्याला काही कारण आहेत. का करतात सांगा बरं? प्राण्याची हिंसा का माणूस करतो? कोणते कारण आहेत त्याला? प्राण्याची हिंसा केव्हा होते? आता आपल्यापेक्षा वेगळा प्राणी असेल तर तिथं प्राण्याची हिंसा होते. आपल्यापेक्षा वेगळा प्राणी, समजा मी आहो आणि माझ्यापेक्षा इथं एक कोंबडा आहे, म्हणजे प्राण्याची पूर्ण हिंसा होऊन काही पाप कर्म घडण्यासाठी 5 अंग पूर्ण करावी लागतात. पहिलं अंग आपल्यापेक्षा वेगळा प्राणी असला पाहिजे. आता आपल्यापेक्षा वेगळा प्राणी इथे कोंबडा आहे, झाली काय हिंसा? मग नाही झाली. मग ती हिंसा होण्यासाठी दुसरं अंग कोणतं पाहिजे? आपल्या मनात कोणता ना कोणता क्लेश उत्पन्न व्हायला पाहिजे. क्लेश म्हणजे मनाचा मग त्या प्राण्याबद्दल राग, द्वेष, लोभ किंवा मोह यापैकी एक आहे. एक तर त्या कोंबड्याचं मांस खाण्याचा लोभ व्हायला पाहिजे, आहे की नाही? नाही तर त्या कोंबड्याबद्दल द्वेष यायला पाहिजे. जेवता जेवता त्याने आपल्या ताटात चोच घातली की द्वेष आला पाहिजे, मारून टाका ताटात टोचतो. किंवा मोह निर्माण व्हाय. मोह म्हणजे काय? एखाद्या देवीला कोंबड्या कापले की देवी पावते किंवा धन मिळते, आहे का नाही? तर यापैकी एखादा क्लेश निर्माण व्हायला पाहिजे. समजा आपणाला त्या कोंबड्याच्या मांसाचा लोभ उत्पन्न झाला, झाली काही हिंसा? मग त्याच्यासाठी पुन्हा तिसरं अंग पाहिजे. आपल्यामध्ये चेतना उत्पन्न व्हायला पाहिजे. चेतना, याला मारूनच टाकलं पाहिजे. लक्षात?
चाली चेतना उत्पन्न झाला, मारून टाकलं पाहिजे, चेतना उत्पन्न झाली तर ती हिंसा होत नाही. मग त्याचा प्रयोग करायला पाहिजे. प्रयोग म्हणजे हातात दगड घ्यायला पाहिजे, काठी पण त्याला मारायला पाहिजे. कधी कधी कोंबड्याला किंवा प्राण्याला किंवा माणसाला मारण्याचा प्रयोग करतो, पण ते नेम हुकतो, ते पळून जातो, तिथे हिंसा नाही. पाचवं अंग निष्पत्ती, की हा प्राणी मेलाच असं आपणाला माहीत पाहिजे. तर अशा तऱ्हेनं 5 अंग जेव्हा आपण पूर्ण करतो होतात तेव्हा तिथे पूर्ण हिंसा होते. हिंसा करण्यासाठी. आणि म्हणून आपण हिंसा का होते, का माणूस करते, याचे कारण शोधले पाहिजे आणि ते कारण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर कोणत्याही प्राण्याची हिंसा केली तर ते आपलं कायिक अकुशल कर्म बनते आणि ते आपला पाठलाग करते. मग आपणाला सोडत नाही, ते आपण केलं ना, ते आपला पाठलाग करते आणि एका दिवशी त्याचं प्रायश्चित्त आपणाला भोगावं लागतं. इकडे आणि म्हणून तर दररोज सकाळ संध्याकाळ पंचशील घ्यायला पाहिजे. पाणाती पाता वेरमणी शिखापदं समाधिया, हे पंचशील का वंदन आहे का? पंचशील वंदन आहे, पंचशील पूजा पाठ नाही, पंचशील बौद्धांचे लग्न लावताना म्हणायचा श्लोक नाही. हे का नाही? पंचशील हे माणसाच्या जीवनाला शुद्ध करण्याचा तो धम्म आहे. आणि म्हणून आपण सकाळ संध्याकाळी पंचशील घेऊन त्या पंचशिलेचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, कोणत्याही प्राण्याला दंड देऊ नये, कोणत्याही प्राण्याला दुःख देऊ नये. हा उपदेश भगवंत अगदी साध्या भाषेत केला. अशा लहान लहान लेकराला केलेला आहे, लहान सुद्धा लेकराला केलं आहे. हे लेकर इथे एखाद्या मोढ्यामध्ये असे गोटे मारत असताना भगवंतांनी पाहिले, विचार पो काय करताय, या माशाला गोटे मारता. बुद्ध काय म्हणत, तुम्हाला मरण प्रिय आहे? ऐका, नाही भाऊ, आम्ही मरणाला भीतो. अहो, तुम्ही जसे मरणाला भीतात ते पाण्यातले प्राणी मरणाला भीत असतील ना. म्हणून जसं तुम्हाला जीवन प्रिय आहे तसं त्या प्राण्याला जीवन प्रिय आहे आणि म्हणून त्याला तुम्ही मारू नका. साधा भगवंताची दिलेला उपदेश आहे. आणि म्हणून तुम्हाला सुख पाहिजे असेल तर भगवंतानी राजा शुद्धोधनाला जो उपदेश केला, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विचर. चांगल्या तर धम्माचं आचरण करा, वाईट तर धम्माचं आचरण करू नका. जो चांगल्या तऱ्हेनं धम्माचं आचरण करतो तो इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखाने राहतो. किती सोपं आहे सुखाने राहण्यासाठी. म्हणून आपण आपल्या कायनं कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. ऐक नाही, आपल्याला काहीच वाटत नाही, त्याचं काहीच वाटत नाही. वाटते का काही? अंगावर चिलट बसले की मारून टाक, काहीच वाटत नाही आपलं त्यात. ऐक नाही, मुंग्या दिसल्या की मारून टाकतो, डोसक्यातल्या ओवा काढून मारून टाकतो. ऐक ना, काहीच त्याचं वाटत नाही. पण ते आपलं कायिक अकुशल कर्म बनते, ते आपल्याला वाईट गतीला लावते. ते आपण अकुशल कर्म केलेलं आहे. भगवंताने धम्मपदाच्या पहिल्या गाथेतच उपदेश केलेला आहे. मन हे सर्व व्यवहाराचं उगमस्थान आहे. जो मनुष्य वाईट मनानं बोलतो, वाईट मनानं चालतो, वाईट मनानं काम करतो, त्या माणसाच्या पाठीमागे दुःख तसं लागते की बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग जसे ते गाडीचे चाक करतात. बैलगाडीचे चाक कुठं कशाचा पाठलाग करतात? बैलाच्या पायाचा पाठलाग. बैल पुढे चाक मागे, बैल पुढे. तसा जो मनुष्य वाईट मनानं बोलतो, वाईट मनानं चालतो, वाईट मनानं काम करतो, त्या माणसाच्या पाठीमागे सारखं दुःख लागते. सोडत नाही ते तुम्हाला. तर आपण केलं ना ते, म्हणतो ना मग खेड्याच्या जशी करणी तशी भरणे, हे की नाही. आणि म्हणून आपणाला जर सुख पाहिजे असेल तर आपण आपल्या शरीरानं कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. आता काही काही अज्ञानी लोक काय करतात, अज्ञाना पडलेले, कोंबड्याला मारू नका
काय म्हणतात खेड्याच्या बाहेर, त्याला का अवताला धरायचं आहे का म्हणतात, त्याला काय नागराला धरायचं आहे का, म्हणजे साधं गणित. काही लोक शहाणे, काही लोक म्हणतात सारं ईश्वरानं जे निर्माण केलं ते माणसासाठीच निर्माण केलं आहे का नाही, माणसासाठी सारं. पुन्हा काय म्हणतात, जे काही आहे संसार जे आहे त्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, घटाघटात ईश्वर भरलेला आहे का नाही. घटाघटात म्हणजे मातीत ईश्वर, फुलात ईश्वर, दगडात ईश्वर, गाढवात ईश्वर, कोंबड्यात ईश्वर, माणसं आहे. आता हे सारं घोटाळा आहे. मग ईश्वरच ईश्वराला खाते का, ईश्वरच ईश्वराला कापते का, माणसात ईश्वर, कोंबड्यात ईश्वर आहे का नाही. मग माणूस कोंबड्याला कापते, खाते. अशा प्रकारचा हा सिद्धांत मिथ्या सिद्धांत आहे, विचार करण्याच्या लायकीचा तो सिद्धांत नाही. आपणाला जर दुःख नको असं वाटत असेल, आपण दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला दुःख देऊ नये. आणि म्हणून सुखाने जीवन जगायचं असेल तर आपण पंचशिलेच्या पहिल्या शिलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाणातिपाता वेरमणी शिखापदं समाध्या. कोणत्याही प्राण्याची हिंसा करून काहीच गरज नाही. प्राण्याची हिंसा काय गरज आपल्याला, काय गरज, काय 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 गरज, काहीच गरज नाही. ते प्राण्याची हिंसा करायची काय गरज आहे, काही गरज नाही. आणि म्हणून आपल्या काईला पवित्र करायचं असेल, शुद्ध करायचं असेल तर आपण काईनं पंचशिलेच्या पहिल्या शिलाचं पालन केलं पाहिजे. मग आपली काया ही शुद्ध होते, पवित्र होते. त्याच्यानंतर कायेने जे दुसरं अकुशल कर्म घडते कोणतं, चोरी. चोरी करणं हे कायेचं अकुशल कर्म आहे. जसं आपल्याला आपलं धन प्रिय वाटते की नाही, तसं दुसऱ्याला त्याचं धन प्रिय वाटत असेल की नाही. म्हणून आपण पंचशिलेच्या दुसऱ्या शिलेत काय म्हणतो, अदिन्ना दाना वेरमणी शिखा पदं समाधियान. जे मला दिलं नाही ते घेण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो. जे आपल्याला ते दिलं नाही, ते जे दिलं नाही ते घेणं म्हणजे चोरी करणं आहे का नाही. आणि चोरी करणं सुद्धा हे कायेचं पाप आहे, कायेचा कुशल कर्म आहे. त्यांनी माणसाची काया घाणेरडी होते. आणि म्हणून आपण कोणत्याही वस्तूची चोरी करता कामा नये. चोरी होण्याचे सुद्धा 5 अंग आहेत. मी सांगितले 5 अंग: वस्तू, क्लेश, चेतना, प्रयोग आणि निष्पत्ती. हे 5 अंग जेव्हा पूर्ण होते तेव्हा परिपूर्ण चोरी होते. म्हणून चोरी करणं सुद्धा कायेचं पाप आहे. आता बाकीच्या मतात ते फार अवघड आहे. त्याला पापही माहीत नाही, पुण्यही माहीत नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, आहे का नाही. आणि म्हणून बाकीच्यांना काहीच वाटत नाही चोरी करायचं, आहे का नाही. तर त्या भानगडी आपल्याला पडायचं नाही. म्हणून आपण पंचशिलेच्या दुसऱ्या शिलाचं पालन करण्याचा प्रयत्न करा. अदिन्ना दाना वेरमणी शिखापदं समाधियान. आपण कोणत्याही वस्तूची, कोणाची चोरी करता कामा नये, कारण त्यांनी आपली काया मलिन होते, आपली काया घाणेरडी होते. काय ते तिसरा कुशल कर्म आहे, व्यभिचार, परस्त्रीगमन, बलात्कार. हे सुद्धा कायेची घाण आहे. त्याच्यात सुद्धा आपली काया अकुशल बनते, घाणेरडी बनते. आणि म्हणून आपण पंचशिलेचं तिसरं शील घेतो, कामेश मिच्छाचारा वेरमणी शिखापदं समाधियान. ते कोणत्याही प्रकारचा व्यभिचार करणार नाही, परस्त्री गमन किंवा परपुरुष गमन करणार नाही, अशी शिक्षा ग्रहण करतो. तर अशा तऱ्हेनं कायेनं जे 3 अकुशल कर्म होतात, 3 तऱ्हेचे पाप होतात, ते न करणं. कायेनं 3 प्रकारचे कुशल कर्म करून आपल्या कायेला पवित्र करणं, याला म्हणतात कायेला शुद्ध करणे. याला म्हणतात कायेनं धम्माचं आचरण करणे. आता आपली वाचा आहे. वाचेचे सुद्धा 4 दोष आहेत. वाचा, आपली वाचा, आपण ते बोलतो ते खोटे बोलणं, कोणाची निंदा करणं, कठोर बोलणं, व्यर्थ बडबड करणं, ही वाचेची घाण आहे की नाही. ही वाचेची घाण आहे. आपण किती वाचेला शुद्ध करण्यासाठी तुम्ही इलायती खाल्ली, सोप खाल्ली, काही लावलं, त्याच्यानं काही वाचा शुद्ध होत नाही.
वाचेची घाण म्हणजे खोटे बोलणे, कोणाची निंदा करणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड करणे, याला वाचेची घाण म्हणतात. आहे का नाही? याला वाचेची दुर्गंधी म्हणतात. बौद्ध साहित्यामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत. अनेक उदाहरण तुम्हाला देतात. खोटं बोलल्यानंतर, कोणाच्या चहाड्या लावल्यानंतर, कठोर बोलल्यानंतर, व्यर्थ बडबड केल्यानंतर त्याला कशी गती मिळते, अशी अनेक उदाहरणं बौद्ध साहित्यामध्ये आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान काळात, बुद्धाच्या काळात घडलेलं. हे मासे पकडणारे असतात ना, मासे, ते मासे त्यांनी पकडले तर त्यांना एक मासा सापडला, रंग सोन्याचा. कशाचा रंग? सोन्याचा रंग. एखादी अद्भुत अशी एखादी वस्तू मिळाली तर ते राजाच्या स्वाधीन करतात. तर त्या कोळ्याने ते मग सोन्याचा मासा त्या राज्याच्या स्वाधीन केला. मासा सोन्याचा, सोन्याच्या रंगाचा. म्हणजे सोन्याचा म्हणजे या धातू सोन्याचा नाही बा, रंग त्याचा सोन्याचा. मासा जिवंत, जसा मासा ते तडफडणार. आणि मग त्या राजानं संपूर्ण राज्यामध्ये दौंडी दिली आणि तो मासा मग त्या सर्व लोकांच्या मेळाव्यात उंच याच्या टेबला पाण्यामध्ये ठेवला. सारे लोक पाहण्यासाठी आले. सोन्याचा मासा, सोन्याच्या रंगाचा मासा. आश्चर्य लोकांना वाटले. मग त्या माशानं काय केलं, तोंड उघडला. तोंड उघडल्यानंतर त्या माशाच्या तोंड अशी घाण निघाली, म्हणून त्या घाणीला लोक बेशुद्ध पडले. आता राजाला वाटले असं का घडलं. मग त्याने भगवान बुद्धाकडे जाऊन भगवान बुद्धाला विचारले, असं का. त्या भगवान बुद्धाने त्या माशाच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. तो मासा एका बुद्धाच्या काळात भिक्षू होता, काश्यप बुद्धाच्या हातात. आणि त्यांनी आपल्या कायेनं बुद्धाची भिक्षूंची सेवा केली, कायेनं. पण वाचेनं तो खोटं बोलत होता, कुणाच्या चाड्या करत होता, निंदा करत होता, कठोर बोलत होता. कायेनं त्यांनी सेवा केली म्हणून त्याला काया सोन्याच्या रंगाची मिळाली, आणि वाचेनं त्यानं अकुशल कर्म केलं, त्याच्या वाचेतून घाण वाहत. लक्षात, भगवान बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. म्हणजे आपण केलेलं कर्म आपल्याला सोडत नाही. ते कुशल कर्म केलं सुगती, अकुशल कर्म केलं दुर्गती. ते आपण केलेलं आहे ना, आहे की नाही. तुम्ही जास्त चटणी खाल्ली तर कसं होते, तिखट लागते का, आहे की नाही. आणि म्हणून आपण वाचेनं कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नका. म्हणून बुद्ध म्हणता, वाचाय सबरो साधू साधू. आपल्या वाचेवर संयम ठेवा. आपल्या वाचेला शुद्ध का, खोटे बोलू नका, कठोर बोलू नका, कोणाची निंदा करू नका, व्यर्थ बडबड करू नका. ती वाचेची घाण आहे. म्हणून आपण वाचेनं नेहमी सत्य बोललं पाहिजे. कोणाची निंदा करू नये, कोणाची चुगली करू नये, कठोर बोलू नये, व्यर्थ बडबड करू नये. त्याला म्हणतात वाचेची शुद्धी. आता काय वाचेची शुद्धी करायला काय करावं लागतं मग? मुस्सा वादा वेरमणी शिखा पदंग समाधी, हे पंचशिलेच्या 4थ्या शिलाचं पालन करावं लागतं. म्हणजे खोटे बोलू नये, हे का नाही. मी कोणत्या प्रकारच्या खोटे बोलणार नाही. मुसाव म्हणजे खोटं, व्यर्थ, अशी मी शिक्षा ग्रहण करतो, हे का नाही. तर अशा तऱ्हेनं पंचशिलेच्या या शिलाचं पालन केलं की मग आपली वाचा शुद्ध होते. आता आपली काया शुद्ध झाली कशानं? पंचशिलेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिलाचं पालन केल्यानंतर ती काया आपली शुद्ध झाली. पंचशिलेच्या 4थ्या शिलाचं पालन केल्यानंतर आपली वाचा शुद्ध झाली. मुस्सा वादा वेरमणी शिक्का पदंग समाधी, आहे का नाही. तर हे जे शील आहे, पंचशील आहे, हे आपल्या कायेला, वाचेला शुद्ध करण्यासाठी उपयोगी पडणारं शिलाचं शीतल जल आहे. आपल्याला ते माहीतच ना. आपल्यावरती ती वंदनाच होय काय की लगन लावायची बुद्धाच्या पूजेची, ते नाही. ते जीवनाला पवित्र करण्यासाठी उपयोगी पडणारा तो कुशल धर्म आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने इथं काही ते काय ते ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्याच्यासाठी प्रत्येक माणूस, त्याला माणूस म्हणतात. त्या प्रत्येक माणसाने प्रत्येक दिवशी सुखी बनण्यासाठी या पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक माणसाला, त्याला जर सुखी बनायचं असेल तर.
आणि दुःखात पडायचं असेल, दुर्गतीला जायचं असेल, पशुयोनीमध्ये जायचं असेल, नरक योनीमध्ये जायचं असेल, मग त्यांना वाईट वाटेल ते केलं पाहिजे. तर का आपण विज्ञान युगामध्ये सांगा ना, सुखासाठी देवापुढे बोकडे कापतात, कोंबडे कापतात, पुढचे लेकरे कापतात. पुढचं लेकरू सुद्धा भग देतात एखाद्या देवीला. हे काय किती अज्ञान आहे, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, मिथ्या दृष्टी, कर्मकांड, आणि हे दुर्गतीचा मार्ग आहे. आणि म्हणून तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल त्या पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. आता पंचशिलेचं पाचवं जे शील आहे ना, पाचवं शील, तर हे पाचवं शील हे वरचे जे 4 शील आहेत, त्या 5व्या शिलाचा भंग केला तर वरचे 4ही शील भंग पावतात. प्राण्याची हिंसा, चोरी, बेबिचार, खोटं. 5व्या शिलाचा जर भंग केला, 5व्या शिलाचं जर आचरण केलं नाही, तर वरचे 4ही शील नष्ट होतात. 5वं शील कोणतं आहे? सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिखा पदंग समाधिया. दारू, गांजा, जुवा, बिडी, सिगारेट, तंबाखू, जे काही नशेली वस्तू आहेत त्या नशेली वस्तूचं सेवन करू नये. लक्षात तुमच्या? आता मग काय होते त्याच्यानं? दारू पिल्यानंतर काय होते? दारू पिल्यानंतर वरचे 4ही शील नष्ट होतात. दारूच्या नशेत माणूस प्राण्याची हिंसाही करतो. ठीक ना? बहुतांश दारू पिणाऱ्या माणसाला मटण पाहिजे. ना? मग ते मटण धुंडते. गावात तयार मटण नसेल तर जिवंत कोंबडच कापते. है की नाही? म्हणजे दारू पिणारा माणूस प्राण्याची हिंसाही करतो. दारू पिणारा माणूस खोटा बोलतो. जे पित असतील त्यांना माहीत असेल. खोटा बोलतो तो. कशाची शपथ घालतो तो. चोरी करतो तो. खोटा बोलतो, चोरी करतो, प्राण्याची हिंसा करतो आणि व्यभिचारही करतो तो. कित्येक उदाहरण अनेक पेपरमध्ये येतात. एका बापानं दारूच्या निषेध आपल्या मुलीवर बलात्कार केला. आहे की नाही? कशात? दारूच्या निषेध. आणि म्हणून तुम्हाला जर त्या 4 शिलाचं पालन करायचं असेल तर कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नका. कोणत्याच मादक पेयाचं. बिड्या ओढायच्या नाही ना, तंबाखू खायचं नाही ना, जुवा खेळायचं. जुवा माहिती आहे? जुवा, जुव्यावर असे काय उदाहरण आहेत, बायका ठेवलेल्या आहेत. बायका आणि साध्या सुध्या माणसानं नाहीत. त्याचं काय मी नाव सांगत नाही आता, मोठे माणसं होते आहे का नाही? आणि म्हणून 5व्या शिलाचं तंतोतंत मनुष्याने पालन केलं पाहिजे. दारू, गांजा, जुवा, बिडी, सिगारेट, तंबाखू, ज्यांनी अल्पशी नशा आहे त्या कोणत्याही नशेली वस्तूचं सेवन करू नये. का त्या शिलाचं जर भंग केलं 5व्या शिलाचं तर सर्व सत्यानाश होतो. दारूचं व्यसन ज्याला असते तो धनवान असला तर त्या व्यसनानं तो भिकारी होतो. अनेक उदाहरणं पहा. दारूच्या व्यसनानं धनवान भिकारी होतो. दारूच्या व्यसनानं इज्जतवान माणूस बेइज्जत होतो. पहिल्याने इज्जतवान होता, दारू पिल्यानंतर पहा त्याची इज्जत जाते की नाही. दारू पिल्यानंतर निरोगी माणूस रोगी बनतो. दारू पिल्यानंतर तो काय होईल काही सांगता येत नाही. दारू ही माणसाला नाचवते. जातक कथेमध्ये कुंभ नावाची जातक आहे, त्याच्यामध्ये दारूचे काय दुष्परिणाम आहेत ते सांगले. दारू हे माणसाला नाचवते. अरे तुम्ही पहा नाचतात की नाही दारू पिणारे माणसं, आहे की नाही? दारू ही माणसाला हसवते ते. दारू ही माणसाला रडवते. दारू ही माणसाला बोंबलायला होते, टपट बोंबलायला. दारू ही माणसाला गाढवासारखं लोळायला होते. गाढव कसे लोळतात तसे.
दारू माणसाला काय करायला लावेल काही सांगता येत नाही. भोंग हिंडवते माणसाला. आलं लक्षात? तुम्ही पाहत असेल एका तुमच्या इथं कोणी दारू पित असेल तर, म्हणून दारू ते इतकं वाईट व्यसन आहे, तो माणूसच राहत नाही त्यावेळेला. गाढू दारू पिणारे लोक कशात पहा. गाढवं पाहिले का तुम्ही? गाढवं, दोन गाढवं, एक गाढव ओरडलं की त्या गाढवाचं ओरडणं ऐकून दुसरं गाढव ओरडते. ओरडून थांबत नाही, ते एकमेकाच्या जवळ येतात. एकमेकाच्या जवळ येऊन थांबत नाही, एकमेकाला लाटा मारतात. ते इकडे पडते, ते इकडे पडते. दारू पिणारच असंच आहे. एक बोललाय की दुसरं बोलते, ते बोललाय त्याच्या जवळ येते, मग झुंजाझुंजी बस, ते इकडं हे इकडं, आहे का नाही? आणि म्हणून तुम्हाला सुखाने जीवन जगायचं असेल, इज्जतीनं जगायचं असेल, निरोगी बनायचं असेल, तुमच्या घरात सुख शांती समाधान नांदायचं वाटत असेल तर पंचशिलेच्या 5व्या शिलाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे माणसाने. दारू, गांजा, जुवा, बिडी, सिगारेट याचं कोणत्याही प्रकारचं शेवट करू नये. हे पंचशिलेचं 5वं शिला आहे. सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाध. देववाद, दैववाद, नशीब याचा आधार घेऊन लोक दारू पितात, दारू पिऊन रस्त्यानं पडतात, म्हणून तिथेच ते मरतात. आणि मेल्यानंतर दैवाला दोष देतात, याच्या दैवातच असेल तिथं मरण म्हणून. दैवात काही असते का? तो दारू पिला, बेशुद्ध झाला म्हणून मेला तो, आहे की नाही? आणि म्हणून तुम्हाला सुखाने जीवन जगायचं असेल तर या पंचशिलेच्या 5व्या शिलाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मग आपल्या जीवनात घरात सुख शांती समाधान लागते. म्हणून भगवंताने त्या शुद्धोधन राजा उपदेश केला. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विचरे. चांगल्या तऱ्हेने धम्माचं आचरण करा, दुराचरण करू नका. जो धम्माचं आचरण करतो तो इहलोकी आणि परलोकी सुखाने जीवन जगतो. आणि धम्म म्हणजे काय? तर आपल्या काईला पवित्र बनवणे, आपल्या काईला शुद्ध बनवणे, आपल्या वाचेला शुद्ध बनवणे, यालाच धम्माचरण म्हणतात. तर काया वाचा याला शुद्ध बनवणे म्हणजे पंचशिलेच्या 5ही शिलाचं पालन करणे. आता पंचशिलेच्या 5 शिलाचं पालन करायला काही धन लागते का? पैसे लागतात का? पंचशिलेचं पालन करायला काही पैसे लागतात का? त्याला काही गरिबी आड येते का? काहीच येत नाही. गरिबी आड येत नाही, त्याला पैसे लागत नाही. उलट पंचशिलेचं पालन केलं की धन वाचते तुमचं. दारू प्यायला पैसे लागतात की नाही? दारू पिणं बंद केली तेवढे पैसे वाचतात की नाही, आहे की नाही? आणि म्हणून आपण सुखाने जीवन जगण्यासाठी आपल्या कायेला आणि वाचेला शुद्ध करा. काया वाचेला शुद्ध करणे यालाच म्हणतात धम्माचरण. आता मन राहिलं, मन तर मनाचे क्लेश कोणते आहेत? मनाची घाण कोणती आहे? मन कुठे येते? राग कुठे येत असते? राग तुम्हाला राग येते की नाही? कोणा कधी होते राग? कुठे येत असते? द्वेष कुठे येत असतो? राग, द्वेष, लोभ, मोह ही मनाची घाण आहे, हे मनाचे क्लेश आहे. आणि म्हणून आपल्या मनात राग, द्वेष, लोभ, मोह येऊ देऊ नका. आता तो का येतो, कसा येतो, हा सुद्धा भगवंताने उपदेश केलेला आहे. का माणसाला राग येतो, राग म्हणजे काय, आहे की नाही? आता तुम्ही राग म्हणता ना, तर राग तुम्ही कशाला म्हणता? डोळे वटकावणे, दाढकडकड खाणे, मुठा वळवणे, आहे का नाही? डोळे वाचणे, लात मारणे, याला तुम्ही राग म्हटलेला आहे. पण बुद्धाने याला राग म्हटलेला आहे. रागाचा अर्थ बुद्धाने कामराग म्हटलंय. कामराग, काम वासना, विषयी वासना, इंद्रिय सुखाची लालसा, याला राग म्हटलेला आहे. रूपाबद्दल डोळ्याला आसक्ती, शब्दाबद्दल कानाला आसक्ती,
गंधाबद्दल नाकाला आसक्ती, रसाबद्दल जिभेला आसक्ती, स्पर्शाबद्दल कायेला आसक्ती आणि धर्माबद्दल मनाला आसक्ती. आपले जे षडा आयतन आहे, या षडा आयतनाला त्या त्या विषयाची जी आसक्ती असते त्याला राग म्हणतात, त्याला कामराग म्हणतात. आणि कामराग ही अग्नी आहे. कामराग काय? अग्नी. आता वेळेचा अभावी याचं मी स्पष्टीकरण करू शकणार नाही. कारण काय? त्याला कारण एक काय, बिमार माणूस किती धम्म चांगला असला तर ऐकत नाही. बिमार माणूस ऐकते का? बिमार लय बिमार तडफडायला, एकाचं पोट दुखायला, भयानक पोट दुखायला, तडफडायला, ते बुद्धाचा तर उपदेश ऐकल का? तर अशा बिमारीनं तुम्ही ग्रासलेले आहात. कोणती बिमारी झाली माहित आहे? जगच्छा परमंग रोगा वदंते बुद्धा. भूक सर्वात मोठा रोग आहे. ऐक ना, अनेक असे प्रसंग आहेत की एखादा माणूस भुकेला जर भगवंताच्या धम्मदेशनेमध्ये बसला असेल तर भगवान अगोदर त्याला जेवायला घालायला होता आणि जेवल्यानंतर मग त्यांना तो उपदेश करायला होता. ऐक ना, आता हे जे मनाचे क्लेश आहेत, राग, द्वेष, लोभ, मोह, याचं स्पष्टीकरण करायचं झालं तर 2-3 घंटे लागतील. राग म्हणजे काय, राग कसा येतो, मग ते राग नष्ट करण्यासाठी काय करावं लागते, द्वेष म्हणजे काय, द्वेष कसा येतो, द्वेष नष्ट करण्यासाठी कोणत्या धम्माचं पालन करावं लागतं, मोह म्हणजे काय, हे का नाही. तर अशा तऱ्हेनं राग, द्वेष, लोभ आणि मोह हे मनाचा मळ आहे, मनाचा क्लेश आहे. आणि म्हणून या आपल्या मनाला शुद्ध करायचं असेल तर राग, द्वेष, लोभ, मोह याला सोडून द्या. राग म्हणजे विषयी वासना, द्वेष एकमेकाबद्दल द्वेष, एकमेकाबद्दल हेवा देवा, द्वेषाने पेटते माणूस. याच्यातून कोणी तर पेटलेलं आहे. याच्यातून हे तुम्ही बसले ना, त्याच्या हावभाव पाहिल्यानंतर थोडं मला जाणवलं कोणी तर द्वेषाने पेटलेलं आहे, ज्याचं त्याला माहिती काय. मग या द्वेषरूपी अग्नीतून मुक्त होण्यासाठी का द्वेषरूपी मराला नष्ट करण्यासाठी आपण मैत्रीची भावना केली पाहिजे. मैत्रीची भावना, सबे सता सुखी होऊन तू, सर्व प्राणी सुखी होत, दुःखमुक्त होत, रोगमुक्त होत, त्यांच्या कोणत्याही संपत्तीचा नाश नो, अशी मैत्रीची भावना केली पाहिजे. आता ही मैत्रीची भावना कशी करायची हे बुद्धानं सांगितलंय. ती पहिल्यांदा कुणावर करायची, कशी करायची, ऐकणे ते आपण सगळं शिकले पाहिजे. की आपल्याला सुखाने जीवन जगायचं असेल तर लोभ नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, मोह नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने हा जो सुखाचा धम्मा आहे तो आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्हाला जर सुखी बनायचं असेल तर मग तुम्ही कायेनं, वाचेनं, मनानं 10 कुशल कर्म करा. म्हणजे तुमची काया, वाचा, मन हे शुद्ध होईल. आणि काया वाचा मन शुद्ध झाली की जीवनाची पवित्रता होते. बुद्धांनी सांगितलं सब पापस अकरंग कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन. काया वाचा मनानं कोणत्याही प्रकारचं माणसाने पाप करू नये. काया वाचा मनानं माणसाने पुण्यकर्म करावं आणि याच धम्माचं आचरण करून माणसाला जिवंतपणे सुख शांती मिळते आणि म्हणून सुखाने जीवन जगतो. ऐक ना, आता तुम्ही रडता का? थोडे 5 मिनिटामध्ये. आता आपण तिथं गेलो की नाही आईच्या त्या चैत्यापाशी, ऐक ना, काही रडायला कारण असतं. का रडते माणूस, का रडते? तुम्हाला शोक आला, त्या शोक आला की नाही, शोक, दुःख. का दुःख झालं, कशासाठी झालं? त्याचं कारण काय, ती आई तुम्हाला प्रिय होती की नाही. ती दुश्मनी नसते तुम्ही रडत होते का? बरी झाली बिलिम होते. म्हणून दुःख का होते, आपण जे मृत पावला तो आपला प्रिय असतो, त्याला प्रिय समजतो. म्हणून बुद्धाने कोणाला उपदेश केला? उपासिकाला, विशाखाला. विशाखेची प्रिय नात मरण पावली होती.
रडत होती, पडत होती, आक्रोश होती. बुद्धाने काय सांगितलं? पियते जायते सोको, पियते जायते भय, पियते विप मुतसन्नती सोको कुत्तो भय. ऐक ना, त्या विशाखाला बुद्धाने उपदेश केला. तिची एकुलती नात, प्रिय नात म्हणून पावली होती, म्हणून ते दुःखी होती, शोक करते. पियते जायते शोक, प्रिय वस्तूपासून शोक होतो, प्रिय वस्तूपासून भीती वाटते. ज्याला प्रिय नाही, अप्रिय नाही, त्याला दुःख नाही, तर शोक कुठून होणार? है का? तुम्हाला ती आई प्रिय होती, कोणाची आजी असेल, कोणाची सासू असेल, कोणाची माय असेल, कोणी है का नाही, कोणाची सोबतीन असेल, ते तुम्हाला प्रिय होती, आणि प्रिय तुम्हाला सोडून गेल्यामुळं तुम्हाला दुःख झालं, शोक झाला. पण प्रिय काय? है का नाही? प्रिय तुम्ही कशाला म्हणतात? आता याला आपण प्रिय म्हणतो, माणसाला म्हणतोय का? आणि माणूस काय? भगवंतानी दुःख कशाला म्हटलंय? जन्म दुःख, म्हातारपण दुःख, रोग दुःख, मृत्यू दुःख, प्रिय वस्तूचा वियोग दुःख, अप्रिय वस्तूची प्राप्ती दुःख. थोडक्यात बुद्धानं काय सांगितलं? पंच उपादान स्कंदा ही दुःख. जो माणूस किंवा सत्व बनलेला आहे, हा 5 उपादान स्कंदाचा समूह आहे. आपल्यामध्ये 5 उपादान स्कंद आहेत: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. आणि 5ही उपादान कसे आहेत? हे अनित्य आहेत. अनित्य म्हणजे नित्य नाही, ते बदलणार आहेत. जे अनित्य आहे ते नष्ट होते, जे नष्ट होते त्याच्यापासून दुःख होते. ज्याच्यापासून दुःख म्हणजे होते ते दुःख म्हणजे माय नाही, ना बाप नाही, ना आजी नाही, ना आजा नाही, मी नाही, ना माझा आत्मा नाही. आता जेव्हा अशा तऱ्हेने हे आपल्याला समजते, तेव्हा आपण रडत नाही. दुःखाला रडायचं का? हे 5 उपादान स्कंद म्हणजे दुःख. आपण ज्यानं बनलो ते दुःख आहे. काही नष्ट होतात ना, जे नष्ट होते त्याच्या पण दुःख होते. ज्याच्या पण दुःख होते त्या दुःखाला म्हणतो का? दुःख मही माय, दुःख मही सासू, दुःख मग बाप, दुःख मग मित्र म्हणतो का आपण? तर अशा तऱ्हेनं आपण धम्म जर समजून घेतला तर माणूस रडत नाही, हसते नाही. हसते नाही, तुम्ही हसता नाही. एखाद्या बाईचं लेकरू हसलं ते माया, लेकरू हसते की माया हसते. लहान लेकरू ते हसले की माया हसते, है का नाही? आता हसणं काय? हे संस्कार आहेत. हसणं, माये हसते पिशासारखे. आणि संस्कार कसे बनतील? मग सांगितलं, सबे संखारा आणि चाती. जे काही कायिक, वाचिक, मानसिक संस्कार आहे ते सुद्धा अनित्य आहेत. जे अनित्य आहे ते नष्ट होते, जे नष्ट होते त्याच्यापासून दुःख होते, ज्याच्यापासून दुःख होते ते मी नाही, ना माझा आत्मा नाही, ना माझ्यासाठी नाही. एखादं तुमचा मुलगा सारखा हसतच राहतो का? नाही हसत. रडतच राहतो का? नाही. चांगला खेळतच राहतो का? नाही. म्हणजे हे काया वाचा मनाचे जे संस्कार आहे ते सुद्धा नित्य नाही, ते सुद्धा अनित्य आहेत. जे अनित्य आहे ते नष्ट होतात, जे नष्ट होते त्याच्यापासून दुःख होते, ज्याच्यापासून दुःख होते ते दुःख मी नाही, ना माझा नाही, ना माझ्यासाठी नाही. अशा प्रकारचा अनित्यवाद, अनात्मवाद, दुःखवाद जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा तो माणूस हसतही नाही, तेव्हा तो माणूस रडतही नाही. त्या माणसात काही जगाला प्रिय त्या माणसाला नसते, आणि त्या माणसात जगात कोणतं अप्रियही नसते. तर अशा प्रकारचा हा बुद्धाने दिलेला अनित्यवादाचा, अनात्मवादाचा, दुःखवादाचा सिद्धांत जर जाणून घेतला तर माणसाच्या जीवनात दुःख काय हे त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याला आनंदही नाही, त्याला दुःखही नाही, भीतीही नाही, सुखही नाही, काहीच नाही, आहे की नाही? तर अशा तऱ्हेनं जर माणसाला सुखाने जीवन जगायचं असेल तर भगवान बुद्धाने दिलेला हा सुखाचा मार्ग, ज्याला आपण धम्म म्हणतो, तर समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज आपण या ठिकाणी निधनस्थ साहूबाई दत्त वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी तीर्थानाचं पंचशील ग्रहण केलेलं आहे. तीर्थानाचं पंचशील ग्रहण करून आपण दान कर्मही सुद्धा केलेलं आहे. पूज्य भिक्षू संघाला भोजन दान दिलं आहे, आणि तद्वतच आपण धम्मश्रवण केलेलं आहे. धम्मश्रवण आहे की नाही? त्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, आहे की नाही, आपण म्हणतो ना त्याच्या पंचस्कंदाला सुगती मिळो, पुण्यानुमोदन करो, हे करो. त्या आईच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त आपण एक शपथ घ्या की आम्ही दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, बिड्या बोडणार, हे एवढी शपथ घ्या.
एवढी शपथ घेतली की तिच्या 5 उपादान स्कंदाला सुगती नक्कीच प्राप्त होईल तिच्या. त्याचा खूप खूप फायदा होईल ना. जे दारू पितात ते दारू सोडतील, चोरा करता चोरा सोडतील, खोटं बोलणार सोडते, आणि हे पुण्यकर्म त्या यातीच्या 5 उपादान स्कंदाला मिळेल. आणि या प्रसंगी आपण अशी प्रतिज्ञा करा, आपण शपथ घ्या की आजपासून आम्ही कोणत्याही प्रकारच्या मादक पेयाचं सेवन करणार नाही. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आतापर्यंत आपण अत्यंत शांततेनं श्रद्धेनं धम्मदेशना श्रवण केली, समजून घेतली, त्याप्रमाणे आचरण करा आणि आपल्या जीवनामध्ये सुखी बना, हीच मी शुभकामना व्यक्त करून छोटीशी माझी धम्मदेशना समाप्त करतो. भवतु सबमंगलं, सर्वांचं कल्याण हो.